हाऊ टू राईट अ शॉर्ट स्टोरी द फॉक्स अँड द क्रो. दिलेल्या चित्रावरून किंवा वर्ड क्लूचा वापर करून शॉर्ट स्टोरी कशी लिहावी हे आपण आज शिकणार आहोत. Hello everyone, welcome to my Perfect Learners YouTube channel. If you are new for this channel, please subscribe the Perfect Learners YouTube channel and don't forget to press bell icon for watching new videos. बघा विद्यार्थी मित्रांनो, पायाभूत परीक्षेमध्ये आपल्याला 5 ते 7 मार्कांकरता प्रश्न विचारण्यात आलेला होता की दिलेल्या चित्राचा अभ्यास करून आपल्याला एक कथा लिहायची आहे किंवा दिलेल्या वर्ड क्यूचा अभ्यास करून आपल्याला एक कथा लिहायची आहे. तर आज आपण शिकणार आहोत हाऊ टू राईट अ शॉर्ट स्टोरी. सर्वप्रथम आपल्याला गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे, म्हणजे ती आपण इंग्रजीमधून लिहू शकू. तर चला गोष्ट जाणून घेऊया. एकदा एका कावळ्याला केकचा तुकडा सापडतो. तो तुकडा घेऊन तो झाडावर येऊन बसतो. त्याच झाडाखालून एक कोल्हा चाललेला असतो. तो कोल्हा त्या कावळ्याच्या तोंडातील केक पाहतो आणि कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटतं. कोल्हा तो केक घेण्यासाठी कावळ्याची खोटी स्तुती करतो. तो म्हणतो, कावळे दादा, तुमचा आवाज किती सुरेख आहे. माझ्यासाठी एक गीत गाऊन दाखवाल का? कावळा त्या स्तुतीला भुलतो आणि लगेचच तयार होतो. जसा कावळा गीत गाण्याकरता आपली चोच उघडतो, त्याच्या चोचीतील केक खाली पडतो. तो केक कोल्हा घेऊन पळून जातो. आता ही गोष्ट आपल्याला दिलेल्या वर्ड क्लूचा वापर करून इंग्रजीमध्ये लिहायची आहे. क्लू वर्ड्स आर गिवन हिअर. अ क्रो फाउंड अ पीस ऑफ केक, sat on a tree. A fox, mouth-watering, praise of crow. Open the beak, fox run away with a cake. दिलेल्या या क्ल्यू वर्ड्सचा वापर करून आपण आता कथेला सुरुवात करणार आहोत. कथा ही पास्ट टेन्समध्ये आपल्याला लिहायची आहे आणि वन्स अपॉन अ टाईम किंवा वन्स अशा शब्दांनी आपल्याला कथेची सुरुवात करायची. चला तर आपण कथेला सुरुवात करूया. Once a crow found a piece of cake and flew with it on a tree. A fox passed below the tree. He saw the crow with a piece of cake. He wanted to grab it but couldn't climb the tree. So the fox said, "Oh, what a lovely voice you have. Please let me hear you sing." The silly crow opened his mouth to sing. As soon as he opened his beak, the piece of cake fell from his beak. The clever fox picked it up and ran away laughing. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण सगळ्या क्लूचा वापर करून गोष्ट लिहिलेली आहे. यानंतर आपल्याला लिहायचं आहे मॉरल ऑफ द स्टोरी, म्हणजे कथेचा बोध काय आहे. याकरता 1 मार्क दिलेला आहे. या कथेचा बोध आहे बघा, डोंट ट्रस्ट फ्लॅटरर्स, म्हणजे खोट्या स्तुतीला कधीही भुलू नये. परीक्षेमध्ये 5 ते 7 मार्कांकरता विचारला जाणारा हा प्रश्न आपण सहजरित्या नक्की सोडवू शकू. त्यासाठी आपल्याला फक्त सरावाची आवश्यकता आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.